या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, बहुजन प्रतिपालक सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, दादासाहेब आवाळे, समाधानजी टुक्के, निलेशजी राजपूत, प्रकाशजी कवडे, दत्तूजी कवडे, संजयजी लवाळे, कैलासजी कवडे, संजय मरमट, उमेश शिंदे, अक्षय साठे, उमेदवार आपल्या श्रीमती पद्माताई नंदकुमार शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार अंजली आप्पासाहेब जगताप, पलीकडच्या पंचायत समितीचे उमेदवार श्रीयुत नळे, उपस्थित सर्व माता भगिनी आणि गावकरी बांधवांनो, खरं तर प्रचार उद्या संपणार आहे। आज 4 तारीख आहे। खरं तर निवडणूक आधीच्या शेड्यूलनुसार उद्याच होणार होती, पण मधल्या काळात अजितदादांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामुळे 2 दिवस निवडणूक पुढे ढकलली आणि म्हणून एक 2-3 दिवसांनी आता निवडणूक होतीये। काल तसा मी वैजापूर तालुक्यात होतो, आज दिवसभर गंगापूर तालुक्यात होतो आणि मागच्या आठवड्याभरात तसं मी नेहमीच फिरत असतो, परंतु आठवड्याभरात या जिल्ह्यामध्ये पार सोयगावच्या बनोटी, खानदेशच्या कोपऱ्यापासून, गोंदेगावपासून तर इकडे पार पैठणच्या शेवगावपर्यंत, रात्री येवल्याला खेटून असलेल्या नारळापर्यंत, तिकडे नांदगावला खेटून असलेल्या नांदगाव वाकल्यापर्यंत या सगळ्या ठिकाणी मी दौरा केला। सकाळी 8ला सभा असेल, दुपारी 12ला असेल का रात्री 8ला असेल, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची संपली 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 असे कोल्हेकुई करणारे लोक, शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे, उद्धव साहेबांचीच आहे आणि प्रत्येक सभेला अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहिलेला आहे। कारण या जिल्ह्यातील नव्हे तर या महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना सांगण्याची गरज नाही। बाकीच्या लोकांना, दलबदलू लोकांना, खोक्यावाल्या लोकांना शिवसेना समजून सांगावं लागेल। खरं तर ती गद्दारांची टोळी आहे। शिवसेना ही निष्ठावानांची संघटना, हे तितकंच खरं आहे। आपण नाव घेतो, छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, महाराणा प्रतापांचं नाव घेतो, झाशीच्या राणीचं नाव घेतो, पण आजही छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की लहान पोराला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याची गरज नाही। या महाराष्ट्राच्या मातीतल्या कोणत्याही लहान मुलाला महाराणा प्रताप आणि झाशीची राणी सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हे लोक निष्ठावान होते आपल्या स्वराज्याशी, आपल्या जनतेशी। मग छत्रपती शिवरायांसाठी लढणारे तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, धडाविनाही लढणारा मुरार बाजी असेल, एकीकडे महाराणा प्रतापाबरोबर लढणारा चेतक घोडा असेल, मला असं वाटतं आपल्या इतिहासात हे अजरामर झालेले लोक आहेत। एक घोडा सुद्धा अजरामर होऊ शकतो, कारण तो निष्ठावान होता, आपल्या धन्याशी, आपल्या मालकाशी होता। जे लोक आपल्या धन्याशी, आपल्या मालकाशी, आपल्या पक्षाशी निष्ठावान राहू शकत नाही, ते जनतेशी निष्ठावान राहू शकत नाही। असे लोक तुमच्या इथं विरोधात उभे, लक्षात ठेवा। आणि मग कुठे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे ते हळदी घाटीमध्ये महाराणा प्रताप, गवताच्या भाकरी करून खाणारे महाराणा प्रताप,
जे काही अकबराला शरण गेले नाही, तुला स्वराज्य देतो म्हणून शरण गेले नाही. इथं नुसतं जिल्हा परिषदेचं तिकीट देतो म्हणलं तर लोक पळून चालले आत्ताच्या घडीला. नुसतं जिल्हा परिषदेचं तिकीट देतो आणि पंचायत समितीचं तिकीट देतो म्हणलं तर लोक घंट्याभरात काय 5 मिनिटात पक्ष बदलणारे लोक आहे. म्हणून तुमच्या इथं या सर्कलमध्ये किंवा या तालुक्यामध्ये सुद्धा अशी मोठी टोळी आहे की जिल्हा परिषदेचा सदस्य करतो, पंचायत समितीचा सदस्य करतो, मागच्या वेळेस वेगळ्या पक्षाकडून, या वेळेस वेगळ्या पक्षाकडून, आणखी पुढच्या वेळेस कुठून सांगता येत नाही. मग एकदा आपण, एकदा बायको, एकदा मुलगा, आता नातू बितू राहिला तर पुढच्या वेळेस नातू उभा राहिला. आणि म्हणून ही निवडणूक म्हणजे काय? ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक कशाची आहे? एखादा परिवाराला सांभाळायची आहे की आपल्या भागातील जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे? आपल्या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, आपल्या भागातील आरोग्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, आपल्या भागातील मुलांना, सर्वसामान्य माणसाला जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय चांगल्या असल्या पाहिजे, हा विचार करायचा की एखाद्या विहिरीमध्ये, एखाद्या गोठ्यामध्ये कमिशन खायचा विचार करायचा. मला वाटतं हे 2 प्रकारचे उमेदवार आपल्या समोर आहे की आजही या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या गावात किती दिवसाला पाणी येतं? रोज येतं? 3 दिवसाला. भरपूर येतं? 3 दिवसाला पाणी येतं. या भागात टँकर चालू होते, माहिती आहे तुम्हाला? अतिवृष्टी झाली, वरून धोधो पाऊस पडला तरी टँकर चालू होते या भागात. हे माहिती आहे तुम्हाला? कोणासाठी टँकर चालू होते? धंदा करण्यासाठी चालू होते का लोकांसाठी चालू होते? या भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती माहिती आहे? पोरं 10वी पास होतात, त्यांना साधं लिहिता येत नाही, अशा प्रकारच्या शाळा चालतात. पोरांना बसायला बेंच आहे का नाही बेंच माहिती नाही, शिक्षक येतो का नाही येतो त्याला कोणी विचारत नाही. मला असं वाटतं या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारा जिल्हा परिषदेचा सदस्य आणि पंचायत समितीचा सदस्य असला पाहिजे. आरोग्य केंद्र आहे तुमच्या गावात? आहे का आरोग्य केंद्र? कोणी येत नाही. आरोग्य केंद्र आहे का उपकेंद्र आहे? उपकेंद्र आहे. इथं सरपंच आहे का कोणता एखादा, कोणत्या तरी गावचा ग्रामपंचायत सदस्य कोणी आहे? उपकेंद्रात किती लोक असले पाहिजे? उपकेंद्र आहे तुमच्या गावात? येतं का डॉक्टर? येतो का ताई? हो का नाही सांगा ना. मला हेच विचारायचं आहे. मी बाकी जाऊ द्या, मी परत सोडायचाच विचारतो फक्त. इथं आहे का आरोग्य केंद्र, उपकेंद्र? उपकेंद्र आहे. तुम्ही जाता का ताई दवाखान्यात? कोणी जाता? काय भेटतं तिथं? कशाच्या गोळ्या भेटतात? ज्या मागितल्या त्या, थंडी तापीच्या फक्त. त्या आता तुम्ही फोनवर पण मागू शकता, मेडिकल मध्ये घेऊन जाऊ. या आरोग्य उपकेंद्रामध्ये आपल्या माता भगिनी असेल, डिलिव्हरी होऊ शकते का? अरे इथं रस्ते पाहिले तर डिलिव्हरीला दवाखान्यात पोहोचणारच नाही तुम्ही. अशा प्रकारचे रस्ते खरंय का खोटं आहे? कारण डॉक्टर सांगत असतात. आता मी नेवरगावला होतो, तिथं एक आपली महिला डॉक्टर उमेदवार आहे आपली जिल्हा परिषदेची, सोनवणे नावाची, फुलंब्रीचं माहेर आहे तिचं. आणि ती सांगत होती भाषणामध्ये की आम्ही डॉक्टर लोक महिलांना सल्ला देत असतो की आरामशीर राहा, व्यवस्थित राहा, कुठं नीट अवजड उचलू नका, काय 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 सल्ले देतात. पण इथं असं आहे म्हणे, इथून रस्त्याने, घरून रस्त्याने दवाखान्यात येईपर्यंतच माणसाचे एवढे हाल होतात.
आता इथं लाईट 8 तास रात्री द्यायची घोषणा आहे सरकारची. लाईटच गावात राहत नाही. शेतात राहते लाईट, गावात नाही तर शेतात कुठून, आडात नाही तर विहिरीत कुठून, पोऱ्यात. मी हा मुद्दा मांडत होतो की आता रात्री बेरात्री एखादा तास लाईट येते तर शेतात आपल्याला पाणी भरायला लावतं, जावं लागतं, एखाद्याला साप चावतो. साप चावल्यानंतर सापाच्या वर लस द्यायला संभाजीनगरवर किंवा वैजापूरला जाईपर्यंत माणूस जिवंत राहील का भरोसा नाही आहे. म्हणून या हॉस्पिटलमध्ये ती लस मिळते का हे जरा जिल्हा परिषदेसाठी जे सदस्य आधी होते त्यांना विचारा. मला असं वाटतं हे मूलभूत प्रश्न आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारासाठी हे मूलभूत प्रश्न आहे. आणि म्हणून हे जर तुम्ही सोडवू शकत नसाल तर मला असं वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून यायला ते काबिल नाही, असं माझा मुद्दा आहे. अरे इथं साप डसल्याची लस तर सगळीकडे भेटली पाहिजे. कुत्र्याची तर लस रेबीजची फार अवघड आहे. तसे कुत्रे बरेच आहे आता सगळीकडं, नुसते चावणारे नाही, भुकणारे पण आहे. निवडणुकीच्या बाहेर फार कुत्रे फिरत असतात. म्हणून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त तुमच्या हातातच आहे, मतदान करून सगळे वेगवेगळ्या. आणि म्हणून मला असं वाटतं छोटे छोटे मुद्दे, या मुद्द्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी लक्ष दिलेले का हा माझा मुद्दा आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत विहिरी दिल्या जातात वैयक्तिक लाभाच्या. कोणाला मिळाली विहीर, कोणाची झाली विहीर, हातवर करा. मंजूर झाली एखाद्याची, हो का नाही. गोठा कोणाचा मंजूर झाला, मग काय झालेलं आहे. जर विहिरी मंजूर नाही झाल्या, गोठे मंजूर नाही झाले तर काय झालेलं आहे. आज इथं घरकुल कोणाचे मंजूर झाले, कोणाचे. घर नको बसू द्या, बसू द्या. घरकुल मंजूर झाले की गावात किती जणाला घरकुल मिळाले. ज्यांना घर आहे त्यांनाच घरकुल मिळतात, ते ज्यांना नाही त्यांना देतच नाही. खरं आहे का खोटं आहे. नरेंद्र मोदींनी घोषणा केली 2016ला, अशी घोषणा केली होती की 2022 पर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला घरावर छत मिळेल, हर घर छत. ही 2016ची घोषणा नरेंद्र मोदींची आहे. आणि 2016ला या भारतातल्या सगळ्या गावात घरकुल कोणाला द्यायचं त्याची यादी तयार झाली. मी बरोबर सांगतो ना. 2016ला ही यादी मंजूर झालेली आहे. ही यादी मंजूर होत असताना लोकसंख्येनुसार काही गावात 200, काही गावात 100, काही गावात 500 घरकुल मंजूर झाले. पण मी गावोगाव सतत फिरत असतो. तुमच्या गावातही असंच असेल. मी सांगतो या गावात किती मंजूर झाले मला माहिती नाही. माहिती आहे तुम्हाला कोणाला. लोकसंख्या किती या गावची, मतदार नका सांगू यार. लोकसंख्या वेगळी, मतदार संख्या 3,000-3,500, किमान 350 घरकुल इथं मंजूर झाले असतील. मी दाव्यासहित सांगतो 25-30 लोकांच्या वेळेवर घरकुल मंजूर झालेले नसतील. एखाद्याचं तरी घरकुल मंजूर झालेलं असेल तर बसल्यापैकी हातवर करा प्लीज, विनंती. झालं का मंजूर कोणाचं. नाही झालं. मग मी तेच सांगतो ना, मी तेच सांगतो की घरकुल मंजूर झाले, पैसे कोणाच्याच खात्यात आले नाही. घरकुलाचा नियम आहे, पाया झाल्यावर एवढे पैसे, भिंती बांधल्यावर एवढे पैसे, स्लॅब झाल्यावर एवढे पैसे. तुमच्या झेडपी पंचायत मेंबरने येऊन सांगितलं तुमच्याकडं, हो का नाही तेवढं सांगा. आणि मग असे लोक असतील तर मला असं वाटतं या लोकांना आपण पुन्हा निवडून देऊ नका. एमआरईचेच असेल, गोठे असतील, सर्वसामान्य माणसाच्या हिताचे मुद्दे, पानंद रस्ते असतील, वस्तीवर तांड्यावर जाण्यासाठी पानंद रस्ते असतील. मला असं वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीचे काम आहे हे त्या सदस्याचे काम आहे. मंजूर तर केले पण पैसेच कोणाला आले नाही, त्यामुळे कामच झालेले नाहीये.
आणि म्हणून याला अशा पद्धतीनं काम करणारे लोक निवडून दिले पाहिजे. मी दाव्यासहित सांगतो की हे जिल्हा परिषद पंचायत समितीला उभे केलेले लोक हे आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही, 100% केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करणारे लोक आपण निवडून देण्याची आवश्यकता आहे. आज ही निवडणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची, सर्वसामान्य माणसाची आहे. मी गावोगाव फिरतो, लोकांच्या भावना मला प्रत्येकाच्या ठिकाणी समजून घेतो, रस्त्याने एखाद्या शेतकऱ्याबरोबर गप्पा मारतो. हे सगळं करत असताना ज्या वेदना शेतकऱ्याच्या, आता जे लोक सत्तेवर आहे ते लोक मला असं वाटतं या जनतेच्या वेदना समजून घेत नाही. भले आमच्यातून गेलेले गद्दारांची टोळी असेल, शिवसेना नावाची, शिंदेची सेना, किंवा भारतीय जनता पार्टी असेल, मला असं वाटतं तुम्ही सगळे शेतकरी, आपण तुम्ही असो आम्ही असो, सगळे शेतकरी लोक आहे. आज याच सरकारने सांगितलं की शेतमालाला भाव देऊ. कापसाला काय भाव आहे आज माहिती आहे? काय भाव आहे कापसाला? 6,500 7,000. उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, 12,000 13,000 रुपये कापसाला भाव होता का नव्हता सांगा तुम्ही? आज या कापसाला 6,500 7,000 रुपये भाव होता. या कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं. पांढरं सोनं का म्हटलं जातं? मी एकदा सहज माझ्या आजीला विचारलं गेला, पांढरं सोनं का म्हणतात? तिनं सांगितलं की सोन्याचा भाव तोळ्याचा आणि कापसाचा भाव क्विंटलचा एकसारखा राहायचा, म्हणून याला पांढरं सोनं म्हटलं जायचं. आज कापूस 7,000 रुपये, सोनं 2.25 लाख रुपये तोळे. कापसाचा भाव कुठं? कापसाचा भाव वाढला नाही, नुसता सोन्याचा भाव वाढलेला आहे. कापसाचा भाव 12-13 हजारावरून 7,000वर आलेला आहे. पण तुम्ही एखादी खताची गोणी घ्या, ती 700 रुपयाची आज 2400 रुपयाला, 2,500 आणि 2,500 रुपयाला झालेली आहे. आज या शेतकऱ्याला खत घेता येत नाही, बी बियाणं घेता येत नाही. यांनी जर वर्षभर एखादं कापसाचं उत्पादन केलं, सोयाबीनचं केलं, मक्याचं केलं, तर बाजारात उत्पादन खर्च निघत नाही. अशा प्रकारचं त्याचं पीक आहे. आणि मग या शेतकऱ्यांना मागच्या विधानसभा निवडणुकीत सांगितलं गेलं की तुमचा 7-12 कोरा करू, 7-12 करू. कोरा 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 झाला का? कोरा 7-12 कोरा झाला नाही. आणि या शिवसेनेचं, उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं. 2 लाखाची कर्जमाफी एका थंबवर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. आज मागच्या वर्षभरात 1150 शेतकऱ्यांनी या मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या आहे. अतिवृष्टी झाली, सरकारने घोषणा केली होती 33,000 कोटीचं पॅकेज, 1 रुपया शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही, 1 रुपया पोहोचला नाही. परवाच्या दिवशी कन्नडमध्ये एका गावात असताना एका माऊलीनं माझ्या हातात चिठ्ठी आणून दिली. मला वाटलं काही सूचना असेल. तिनं तर लिहिलं होतं, ताई की याच्यात तेलाचा भाव झाला 170 रुपये. आता म्हणलं मी काय करू, तेलाचा भाव 170 रुपये. पण मी विचार केला, या माऊलीनं का दिली चिठ्ठी? 2014ला मोदीचं सरकार आलं तेव्हा तेलाचा भाव होता 70 रुपये, आज झाला 170 रुपये. खरंय का खोटं आहे? 170 रुपये गोड तेलाचा भाव आहे. मग मी सहज विचारलं, गॅसचं सिलेंडर केवढ्याला आहे? केवढ्याला आहे आता? 920 930. या महिन्यात आणलेलं नाही तुम्ही गॅसचं सिलेंडर. किती झालं बघा आता. तो 1020. मी म्हणून सांगितलं 920 मागच्या महिन्याचा भाव आहे. या महिन्याचा आता 1020 आहे. काही ठिकाणी 980, काही ठिकाणी 1000 आहे, काही ठिकाणी 1020 आहे. 2014ला मोदीचं सरकार आलं त्यावेळेस गॅसचं सिलेंडर केवढ्याला होतं माहिती आहे? माहिती आहे? तुम्ही मावल्या लय भोळ्या, तुम्हाला काल काय भाजी संध्याकाळी बनल ती सुद्धा लक्षात नसेल तुमच्या. सांगून दाखवा एखादीने की मी काल कोबी केली होती का, भेंडी केली होती का, पालक केला होता का, चोका केला होता. राहतं लक्षात? मग तुम्हाला भाव कुठून लक्षात राहणार? 355 रुपयाला होतं सिलेंडर, 355. आता 1020 रुपयाला आहे.
कारण हे लोक येऊन सांगतील की आम्ही लाडकी बहीण सुरू केली 1,500 रुपयाची. त्याही मोजक्या लाडक्या बहिणी घराघरात त्याच्यातून भांडणं लागलेले आहे. पण तुम्हाला ते 1,500 दिसतात, पण गॅस सिलेंडरचे काढून घेतलेले 750 तुमच्या लक्षात येत नाही. तेल 4-5 लिटर लागतं, ते वाढलं 120 रुपये. महिन्याचे 500-550 तेलातून काढले जातात, हे तुम्हाला कळत नाही. डाळी 150 रुपये झाल्या, त्याच्यातून 100 रुपये काढले जातात, हे तुमच्या लक्षात येत नाही. 1,500 देतात, पण 5-7 हजार तुमच्या पर्स मधून काढले जातात. लक्षात ठेवा, 5,000 रुपये काढले जातात. तुमचं मोबाईल रिचार्ज सुद्धा 80-90 रुपयाला होता, आता 200-300-500 रुपयाला झालेलं आहे. आपण हा विचार करत नाही की महागाईला गगनाला भिडलेली महागाई, शेतकरी अत्यावस्था आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हे सत्ताधारी लोक करतात. कोणाला हिंदू मुसलमान म्हणून भांडणं लावलं जातात, हिंदू मध्ये मराठा ओबीसी भांडणं लावले जातात, ब्राह्मणेतर भांडणं लावले जातात. श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि खोटं बोलणारी औलाद इलेक्शन मध्ये उभी राहते, मग दिल्ली असेल, मुंबई असेल का संभाजीनगर असेल. हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडला जातो, पण हा बाजार सुद्धा जर तुम्ही याचा नीट विचार केला तर हे लोक उलट वागतात. 15 दिवसापूर्वी काशीच्या मनकर्णिका घाट पाडला गेला जेसीबी लावून. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला हा घाट या देशातला हिंदू विसरू शकत नाही. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पण होता. हे सगळं या सरकारने तोडलं आणि हे लोक हिंदुत्व सांगतात. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा विचार मतदान करताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोक येतील, 2,000 घ्या, 1,000 घ्या, 5,000 घ्या, पण मला असं वाटतं भाव नका पाहू. आपलं गाव बघा, आपल्या गावाचे विषय बघा, भाव नका बघू. मत विकलं ना तर आपण नकट बनतो, नकट. चांगल्या शब्दात सांगायचं तर नैतिक अधिकार राहत नाही आपल्याला. हा फोन घेऊन एखाद्याला लावायचा, ज्याच्याकडून पैसे घेऊन मत घेतले ना त्याला बोलायचा काही अधिकार राहत नाही आपल्याला की हे काम कर आणि तू हे काम केलं नाही. म्हणून स्वाभिमानाने मतदान करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. देशाचा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, नाहीतर सर्वसामान्य माणूस असेल, याला एकच मत देता येतात. आणि म्हणून या मतदानाच्या अधिकारात शक्ती आहे. हा मतदानाचा अधिकार 7 तारखेला मशालीसाठी वापरा एवढी विनंती करायला मी आलेलो आहे. आज ही माऊली उभी आहे, नंदकुमार शिंदे यांची सुविद्य पत्नी आहे. आज नंदकुमार शिंदे सर आपल्यामध्ये नसतील, परंतु तो माणूस माझा मित्र होता, सातत्याने या जनतेसाठी झटणारा होता. या भागात शाळा कॉलेज काढलं त्यांनी. या ग्रामीण भागात शाळा नव्हती, कॉलेज नव्हतं, स्वतःच शाळा कॉलेज काढलं. सर्वसामान्य माणसाला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य ते झाले, मार्केट कमिटीला उभे राहिले. मागच्या वेळेस सुद्धा या ताई उभ्या होत्या, थोड्या मतांनी पराभूत केल्या. आता थांबू नका, आता या माऊलीला निवडून द्या, मोठ्या मताने निवडून द्या. कारण नंदकुमार शिंदे साहेब सुद्धा आपल्या मध्ये राहणारे होते, सातत्याने जनतेची सेवा करणारे होते. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्यातली एक भगिनी, आपल्यातली मुलगी असेल, आपल्यातली भगिनी असेल, आपल्यातली आई असेल, आपली बहीण असेल, अशा पद्धतीने या माऊलीकडे बघा. ही मुलगी सुद्धा आपली उभी आहे, काय नाव तिथे, अंजली जगताप, ही सुद्धा मुलगी उभी आहे. हे नळे उभे आहेत आपले, हे सुद्धा कार्यकर्ते, शेतकऱ्यांसाठी सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते आहेत. ही नवीन मुलगी आपली उभी आहेत, या ताई आपल्या उभ्या आहेत. मला वाटतं ही मशाल संघर्षाची आहे, ही मशाल परिवर्तनाची आहे, ही मशाल शेतकऱ्याच्या हिताची आहे, ही मशाल युवकांना प्रोत्साहन देणारी आहे, ही मशाल माता भगिनीचं संरक्षण करणारी आहे. आणि म्हणून ही मशाल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडून द्या, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.